उन्मेष पाटील उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। उन्मेष पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। पक्ष प्रवेशाच्या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे। हेलो सर एक सेकंड पठान भाई, बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। आधार जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से एक गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। हाँ हाँ अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। हो चलेगा दादा, कोई बात नहीं। हो, हो, हो। मित्र पक्ष म्हणून स्वाभाविक कोणी त्यांनी त्यांचे पक्ष वाढवावे याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु एखाद्याला प्रवेश देत असताना त्या प्रवेशाचीच भूमिका अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट काम करना है असे मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन एकत्र करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या परवानगीने होतंय का? शिंदे साहेबांनी अशी परवानगी यांना पक्षात घेण्याच्या अगोदरच दिली आहे का? हे प्रश्न सगळे आता आमच्या पुढे व्यक्तिगत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघातला प्रश्न असल्यामुळे माझ्या समोर प्रश्न उभे राहिले। बिहारला भारतीय जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री मिळणार आहे। नितीश कुमार यांचे 2 दशकाचे वर्चस्व आता संपुष्टात येत आहे। सम्राट चौधरी मुख्यमंत्री पदाचे मजबूत दावेदार मानले जातात आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचं नाव देखील सध्या आघाडीवर आहे। धारावीतील आग नुकसानग्रस्त झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा मिळतोय। तब्बल 27 वर्षांनंतर धारावीकरांना आता न्याय मिळतोय। 436 पात्र झोपडपट्टी धारकांचे सरकारच्या वतीने आता पुनर्वसन केलं जात आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। समोरच्या बाकावरील सदस्य 34 मिनिटं बोलत असतील तर आम्ही सत्ताधारी आहोत, त्यामुळे आम्ही 70 मिनिटं बोलणार। वाहतूक कोंडी होते आम्ही मान्य करतो, मात्र शहरात मोठ्या प्रमाणात विकास देखील होतोय, याची देखील विरोधकांनी कबुली द्यावी। विधानसभेत आमदार दिलीप लांडे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या मुंबई शहरामध्ये लोकांना जो खड्ड्याचा त्रास होत होता, खड्ड्यातून जावं लागत होतं, अनेक शहरं असतील, तालुके असतील, जिल्हे असतील, हे खड्डे मुक्त व्हावेत या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतला आणि संपूर्ण रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचं बनवायचं काम सुरू झालं। अध्यक्ष महोदय, रस्ता बनत असताना वेळ लागणार, चांगल्या दर्जाची कामं झाली पाहिजेत। पूर्वी जसं रस्ता बनवला की वाहून गेला, हे न होता चांगले रस्ते बनवले पाहिजेत, म्हणून थोडा वेळ लागतोय। आणि म्हणून हे काम चांगलं करत असताना, चांगले रस्ते देत असताना वाहतूक कोंडी होत्या, थोडे दिवस होईल, परंतु कायमस्वरूपी चांगले रस्ते मिळले जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।